नमस्कार. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या धड्यापाठामध्ये आपण सजीव आणि ऊर्जा निर्मिती आपण पाहिलेलं आहे की श्वसन प्रक्रियेमध्ये ऊर्जा निर्मिती होते. श्वसन म्हणजे काय? ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की श्वसनामध्ये काय होतंय, अन्नाचं ऑक्सिडीकरण होतं, बरोबर आहे. आणि ही प्रक्रिया कुठं होते? पेशीमध्ये. अन्न म्हणजे काय? आपण पाहिलेले पचन संस्थेमध्ये कार्बोदके असतील किंवा इतर अन्न घटक जे आहेत जटिल कार्बनिक पदार्थ, त्यांचं रूपांतर कशामध्ये होते? साध्या कार्बनिक पदार्थामध्ये होते. मग आता आपल्याला ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया सजीवांच्या पेशीमध्ये कशी होती ते आपण पाहतो, बरोबर आहे. आता ऑक्सिश्वसन ही प्रक्रिया आपण बघायला. ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन भाग घेतो. ही प्रक्रिया कुठं होते? तर पेशीमध्ये होते. पेशीमध्ये मध्यभागी केंद्रक असतंय, हे पेशीद्रव असतंय. आणि तुम्ही 8वीला शिकलात की पेशीचं ऊर्जा निर्मिती केंद्र हे काय आहे? तंतुकणिका असते. ही पेशी आहे आणि या पेशीमध्ये मध्यभागी केंद्रक आहे, हे पेशी द्रव आहे आणि तंतुकणिका. ही आकृती आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेली आहे की रक्तावाटे काय केलं जातंय? ऑक्सिजन. आणि बघा, हे बाण जर तुम्हाला दाखवलेले पाहिले तुम्ही तर तुमच्या लक्षात आलं असेल की मॅडमनी हे बाण हे तंतुकणिकेमध्ये पाठवलेत का हो? नाही. हे बाण कुठं दाखवलेत मी? पेशी द्रव्यामध्ये. म्हणजे आता ऊर्जा निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती 3 टप्प्यामध्ये होती. कोणत्या 3 टप्प्यामध्ये होती? तर ग्लुकोजचं पहिल्यांदा विघटन होतंय, त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो आपल्याला बघायचे क्रेब चक्र, आणि तिसरा जो टप्पा आहे त्याला ETC म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी. हे आपल्याला पाहिजे, बरोबर आहे. ह्या 3 टप्प्यामध्ये ग्लुकोज पासून ऊर्जा तयार होते, बरोबर आहे. आता ग्लुकोज पासून ऊर्जा तयार होत असताना ही जी प्रक्रिया आहे, पहिला जो टप्पा आहे ग्लुकोजचं विघटन हा कुठं होतं? पेशी द्रव्यामध्ये. आणि नंतरचे जे 2 टप्पे क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया ही कुठं होते? तंतुकणिकेमध्ये होती. आणि ऊर्जा जी निर्माण होती ती तंतुकणिकेमध्ये होती, बरोबर आहे. तर ह्या 3 टप्प्यांचा डिटेलमध्ये अभ्यास आपण आता करूया. तर इथं बघा ग्लुकोजचं विघटन, बरोबर आहे. याला दुसरं नाव दिलेलं आहे ग्लायकोलायसिस. याला ग्लुकोजच्या विघटनाला काय म्हणायचं? ग्लायकोलायसिस. विघटन म्हणजे काय? तर ग्लुकोजचं सेपरेशन होते एकमेकांपासून. ग्लुकोजचे जे रेणू आहेत कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. आता इथं काही प्रश्न विचारलेले आहेत बघा की ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये CH आणि O चे अनुक्रमे किती अणू असतात? तर तुम्हाला माहिती आहे कार्बनचे किती असतात? 6, हायड्रोजनचे किती असतात? 12 आणि ऑक्सिजनचे किती असतात? 6. असं C6, H12 आणि O6 हा ग्लुकोजचा तुम्ही फॉर्म्युला पाहिलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या बंधाने, रासायनिक बंधाने जोडलेले असतात? तर सहसंयोज बंधाने जोडलेले असतात. तुम्ही रासायनिक बंधाचे 2 प्रकार इयत्ता 8वीला शिकलात, आयनिक बंध आणि सहसंयोज बंध. तर इथं जे हे अणू असतात ते एकमेकांना कोणत्या ह्याच्याने जोडलेले असतात? सहसंयोज बंधाने. आणि तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न तिथे विचारलेला आहे, रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे काय? तर त्याचा ऑक्सिजनशी संयोग होतोय म्हणजे ऑक्सिडीकरण होतं. ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होते म्हणजे काय होतंय? तर ग्लुकोजचं ऑक्सिजनशी संयोग होऊन विघटन होऊन जी ऊर्जा तयार होते, बरोबर आहे. किंवा
निघून जाणे म्हणजे सुद्धा काय आहे की ऑक्सिडीकरण. आता इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर ऑक्सिडीकरण कसं होत आहे हे तुम्हाला 11वी 12वीला शिकायचं, बरोबर आहे. तर आता आपण बघूया की कार्बोदकापासून पहिल्यांदा आपण कशापासून बघणार आहोत, कार्बोदकापासून. आपण जे रोज अन्न घेतो त्याच्यामध्ये मुख्य स्रोत जो असतो तो कार्बोदके असतो, बरोबर आहे. आणि कार्बोदकापासूनच ऊर्जा निर्मिती होते. पण कधी कधी काय होतंय की आपण उपवास करतो, उपवास केल्यानंतर किंवा कधी कधी काय होतं की काही कंडिशन्स अशा येतात की तिथं आपली उपास मागते, काही काही जणांना जेवायलाच मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर तिथं जेवायला नाही मिळालं तर कार्बोदकाच्या ऐवजी प्रथिनांपासून किंवा मेदापासून ऊर्जा निर्मिती केली जाते. तर आता आपण काय करतो की रोजच्या जेवणामध्ये जे कार्बोदके आपण घेतोय या कार्बोदकापासून कशी ऊर्जा निर्माण होते ऑक्सिश्वसन याच्यामध्ये पाहणार आहोत. म्हणजे 3 टप्पे बघणार आहोत, ग्लुकोजचं विघटन, क्रेब चक्र आणि टीटीसी चक्र. आता बघा, ग्लुकोजच्या विघटनाला ग्लायकॉलिसिस असं म्हणतात. याला अजून एक नाव आहे EMP पाथवे. याला अजून एक नाव काय दिलेलं आहे, EMP पाथवे. आता हे नाव कुठून आलेलं आहे तर पेज नंबर 15 वर तुम्हाला शास्त्रज्ञ परिचय शास्त्रज्ञाचा असलेला आहे, बरोबर आहे. तर 3 शास्त्रज्ञांनी काही पेशींचा अभ्यास केलेला आहे आणि ही प्रक्रिया शोधून काढलेली आहे. म्हणून त्या तिघांच्या नावाचं जे पहिलं अक्षर आहे ते घेऊन त्यांनी त्याला EMP पाथवे म्हणजे. बघा, 3 शास्त्रज्ञांचं नाव आहे गुस्ताव एम बेडेन, ऑटो मेयरहॉफ आणि जेकॉब पार्नास. आता हे खूप मोठे नाव असल्यामुळं त्यांनी काय केलेले आहे, एम बेडेन, मेयरहॉफ आणि पार्नास असे 3 जे त्यांच्या नावामध्ये आहेत त्याचे आद्याक्षर घेतलेले आणि या ग्लुकोजच्या विघटनाला किंवा ग्लायकोलिसिसला काय नाव दिलेलं आहे, EMP पाथवे. तर आपण बघूया, बघा, एम बेडेन, दुसरा आहे मेयरहॉफ आणि तिसरा जो आहे तो आहे पार्नास. 3 शास्त्रज्ञांचे नाव आहे. त्या 3 शास्त्रज्ञांच्या त्या तिघांनी मिळून त्या प्रक्रियेचा शोध लावल्यामुळं एम बेडेन, मेयरहॉफ, पार्नास पाथवे म्हणजे त्याला 2 नावं आपल्याला माहिती झालेली आहेत, ग्लायकॉलिसिस आणि EMP पाथवे. आता ग्लायकोलिसिस म्हणजे काय, ग्लुकोजचं विघटन म्हणजे काय, तर ग्लुकोजचं टप्प्याटप्प्याने विघटन केलं जाते आणि त्याच्यापासून पायरुव्हिक आम्ल तयार होते. या प्रक्रियेला काय म्हणायचं, ग्लुकोजचं विघटन म्हणायचं. ग्लुकोज पासून पायरुव्हिक आम्ल तयार होणे ही जी प्रक्रिया आहे ती खूप मोठी प्रक्रिया आहे. यामध्ये 10 रासायनिक अभिक्रिया आहेत. पण त्यांचा अभ्यास आता तुम्हाला 11वी 12वीला गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बायो घ्याल त्यावेळेस तिथं तुम्हाला तो समजणार आहे. इथं फक्त तुम्हाला एवढंच माहिती असलं पाहिजे की ग्लुकोज पासून पायरुव्हिक आम्ल तयार होते, बरोबर आहे. आता ग्लुकोज पासून पायरुव्हिक आम्ल तयार होण्याची प्रक्रिया कुठं होती, पेशी होते. म्हणून लक्षात घ्या, इथं आपल्याला सांगावं लागेल की ही प्रक्रिया कुठं होतीये, पेशी द्रव्यात. आता ग्लुकोज हा 6 कार्बन असलेला अणू आहे, बरोबर, सॉरी रेणू आहे. ग्लुकोज मध्ये किती कार्बन असतात, 6. आपण आता बघितलं C6 म्हणजे 6 कार्बन असलेला. मग ह्याचं विघटन होतंय म्हणजे तुकडे होतात. मग तुकडे होतात तर इथं 3 कार्बन असलेले अणू तयार होतात. पायरुव्हिक आम्ल म्हणजे काय, तर 2 अणू तयार होतात आणि प्रत्येक अणूमध्ये किती कार्बन असतात, 3 कार्बन. म्हणजे 3 आणि 3 किती झाले, 6 कार्बन. लक्षात आलं. ग्लुकोज पासून पायरुव्हिक आम्ल तयार होते. ग्लुकोज हा 6 कार्बन असलेला आहे, तर 2 पायरुव्हिक आम्लाचे इथे रेणू तयार होतात आणि प्रत्येक पायरुव्हिक आम्लामध्ये किती कार्बन असतात, 3. लक्षात आलं. याच्याशिवाय या ग्लायकोलिसिस प्रक्रियेमध्ये ATP तयार होतात. हे सुद्धा 2 अणू तयार होतात ATPचे सुद्धा.
त्याच्यानंतर NADH तयार होते, हे सुद्धा टोनवर. म्हणजे ग्लुकोजच्या विघटनामध्ये ग्लुकोजचं रूपांतर पायरुव्हिक आम्लामध्ये होत आहे आणि इथं 2 रेणू पायरुव्हिक आम्लाचे तयार होतात, 2 रेणू ATPचे तयार होतात आणि 2 रेणू NADHचे तयार होतात. आणि ही पूर्ण प्रक्रिया कुठं होती? ही प्रक्रिया होती पेशीच्या झोपडीमध्ये. तिथपर्यंतचा भाग तुम्हाला समजलेला असेल. आता काय होते बघा की इथं ग्लायकोलिसिस प्रक्रिया झाली पेशी द्रव्यामध्ये. आता हे पायरुव्हिक आम्ल ह्या तंतुकणिकेमध्ये जायच्या आधी इथं एक लिंक अभिक्रिया होती, लिंक रिॲक्शन असं म्हणतात. या लिंक रिॲक्शन मध्ये काय होते बघा, या पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर, लिंक अभिक्रिया आपण व्यवस्थित लिहूया. लिंक रिॲक्शन होते आणि लिंक रिॲक्शन मध्ये काय होते बघा, पेशी द्रव्यातून तंतुकणिकेमध्ये जायच्या आधी इथं मध्ये कुठेतरी एक रासायनिक अभिक्रिया होते आणि त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये बघा पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर कशामध्ये होतंय? ॲसेटिल कोएन्झाइम ए. बघा पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर ॲसेटिल कोएन्झाइम ए मध्ये होतंय. इथं हे एक असं लिहिलेलं आहे. आता बघा या अभिक्रियेत आपण बघितले की किती कार्बन आहे? 3 कार्बन. ही अभिक्रिया होत असताना इथून 1 कार्बन डायऑक्साईड मुक्त होतं. या अभिक्रियेमध्ये काय होतंय? 1 कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतं आणि एक NADH पण तयार होतं. आता कसा तयार होतं, काय तयार होतं ते परत तुम्हाला 11वी-12वीला शिकायचं. फक्त हे थोडंसं पाठच आपल्याला करावं लागणार आहे, तर समजून घेऊन पाठ करा, बरोबर आहे. मग आता इथे 3 कार्बन आहे, इथे 1 कार्बन केला तर ॲसेटिल कोएन्झाइम काय झाला? 2 कार्बन असलेला रेणू. लक्षात येतंय? आता हा ॲसेटिल कोएन्झाइम ए मध्ये तंतुकणिकेमध्ये जातो, बरोबर आहे. आणि तिथं एक चक्रीय अभिक्रिया होते. कशी अभिक्रिया होते? चक्रीय अभिक्रिया. म्हणून आपण काय करणार आहोत? इथे एक असं चक्र काढणार. आणि ह्या चक्रीय अभिक्रियेमध्ये बघा आता ॲसिटिल कोएन्झाइम ए जो आहे हा कुठं आलाय? क्रेब चक्र. हे कोणतं चक्र आहे? आता आपण वरच नाव दिले त्याला, इथं दिलेलंच आहे, क्रेब चक्र आहे. यामध्ये ही क्रेब चक्र अभिक्रिया कुठं होते? तंतुकणिकेमध्ये. आता काय होतं बघा की इथं 2 कार्बन असलेला ॲसिटिक कोएन्झाइम येतोय आणि इथं हा 4 कार्बन असलेला 4 कार्बन आणि हा 2 कार्बन, बरोबर आहे. ह्यांचा संयोग होतो ॲसिटिल कोएन्झाइम ए आणि याला नाव दिलेलं आहे बघा ऑक्झॅलो ॲसिटेट. ऑक्झॅलो ॲसिटेट. पहिल्यांदा जी रासायनिक अभिक्रिया होते 2 कार्बन असलेला ॲसिटिल कोएन्झाइम ए आणि 4 कार्बन असलेला ऑक्झॅलो ॲसिटेट यांचा संयोग झाल्यानंतर किती कार्बन असलेला अणू तिथे तयार होईल? बघा बरं 4 आणि 2. 4 आणि 2 किती झाला? 6. मग आपल्याला जे पहिलं तिथं प्रोडक्ट काढायचं आहे 1 2 3 4 5 आणि 6. आणि हा जो पहिला तयार झालेला आहे हा 6 कार्बन अणू असलेला जो तयार झालेला आहे. आता
आता ह्याचे नावं वगैरे डिटेलमध्ये तुम्हाला 11वी वर्गाला, फक्त इथे लक्षात घ्या सायट्रिक आम्ल, याला काय म्हणायचं, 6 कार्बन अणू असलेला सायट्रिक आम्ल तयार झाला. कसं तयार झालं सायट्रिक आम्ल, ॲसिटिल कोएन्झाइम ए यांची आणि ऑक्झॅलो ॲसिटेट यांची रासायनिक अभिक्रिया होऊन या क्रेब चक्रामध्ये काय तयार होते, 6 कार्बन अणू असलेला सायट्रिक आम्ल तयार होतंय. म्हणून ह्या क्रेब चक्राला अजून एक नाव दिलेलं आहे बघा, सायट्रिक आम्ल चक्र. या क्रेब चक्राला अजून एक नाव दिलेलं आहे सायट्रिक आम्ल चक्र. तुम्हाला शास्त्रीय कारणे त्याला येत आहे तर इथं लक्षात घ्या, क्रेब चक्रामध्ये पहिली रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर पहिलं जे स्थिर तिथं पहिला जो स्थिर संयुग तयार होते ते आहे सायट्रिक आम्ल, म्हणून ह्या चक्राला सायट्रिक आम्ल चक्र असेही नाव दिले. आता आपण इथं जसं बघितलं की ग्लायकोलिसिस हे कोणी शोधून काढलेलं आहे, एम्बेडेन मेयरहॉफ आणि फार्मर. तसं क्रेब चक्र कोणी शोधून काढलेलं आहे, हेन्स क्रेब, बरोबर आहे. म्हणून या चक्राला काय नाव दिलेलं आहे, क्रेब चक्र. आणि अजून एक नाव दिलेलं आहे बघायला, TCA सायकल, TCA सायकल. तर थोडंसं तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल, इथे लिहायला जागा नाही आहे. ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. काय म्हणायचं, ट्राय त्याच्या आधीच मी आत्ता ATP आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, ट्राय म्हणजे 3 आणि कार्बोक्सिलिक ॲसिड, तर इथं 3 कार्बोक्सिलिक ॲसिडचं विघटन होत आहे आणि म्हणून याला TCA सायकल सुद्धा म्हणतात, बरोबर आहे. आता आपण काय करूया, इथून पुढे जाऊया. आता इथून पुढे जात असताना हा किती कार्बन झाला, 6 कार्बन झाला. आता इथं काय होतंय बघा, परत NADचं रूपांतर, रासायनिक अभिक्रिया होतात. आता त्या रासायनिक अभिक्रिया तुम्हाला पुढे शिकायच्यात, फक्त इथे लक्षात ठेवा NADचं रूपांतर NADH2 मध्ये होतंय आणि इथं 1 कार्बन डायऑक्साईड होते, बरोबर आहे. तसंच परत अजून एकदा बघा, NADचं रूपांतर NADH मध्ये होतंय आणि इथं परत 1 कार्बन डायऑक्साईड इथं मुक्त होतं. ह्या रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर इथे 1 कार्बन डायऑक्साईड गेला, इथे 1 कार्बन डायऑक्साईड, म्हणजे 6 कार्बन मधला किती कार्बन राहिले, 4 कार्बन असलेला संयुग इथं तयार झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं अजून एक रासायनिक अभिक्रिया होतीये आणि इथं GDP पासून GTP तयार होते. इथं काय झालं, GDPचं रूपांतर GTP. आता हे GTP म्हणजे काय, तर ATP सारखाच ऊर्जा समृद्ध एक रेणू आहे. हा सुद्धा तुम्हाला पुढे गेल्यानंतर ह्याची वेगळी माहिती समजणार आहे. फक्त इथं लक्षात ठेवायचं, GTP म्हणजेच ATP, ऊर्जा समृद्ध असा रेणू. आता पुढं काय होतंय बघा, 4च पुढे येतंय. आता इथं कुठे कार्बन डायऑक्साईड मुक्त झालाय का, नाही. त्याच्यामुळं आता इथं 4 कार्बन असलेल्याच अभिक्रिया होणार आहेत. परत बघा, इथं FAD पासून FADH तयार होतोय आणि इथं परत NAD पासून NADH तयार होतोय आणि अशा पद्धतीनं हे 4 कार्बन असलेलाच शेवटी इथं वेगळा संयुग तयार होतोय, इथं वेगळं संयुग तयार होतंय आणि नंतर काही संप्रेरकांच्या मदतीने शेवटचा जो इथं संयुग तयार होणार आहे तो 4 कार्बन असलेला ऑक्झॅलो ॲसिटेटच होणार आहे. लक्षात येत आहे. आणि एक लक्षात घ्या की एका ग्लुकोज साठी हे जे चक्र आहे ते कितीदा होणार आहे, 2दा. कारण आपल्याला माहिती आहे
तंतुकणिकेमध्ये 2 लागतात. लक्षात येतं. आणि परत एकदा आपण बघूयात. क्रेब्स चक्र हे कुठं होत आहे? तंतुकणिकेमध्ये होतं. बरोबर आहे. तंतुकणिकेमध्ये जायच्या आधी पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर हे कशामध्ये होत आहे? ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होत आहे. आणि या अभिक्रियेमध्ये एक कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आणि एक NaDH चा रेणू होतो. त्याच्यानंतर बघा, हे ॲसिटिल कोएन्झाइम ए हे 2 कार्बन अणू असलेलं आणि ऑक्झॅलो ॲसिटेट हे 4 कार्बन अणू असलेलं, या दोघांचं संयोग होऊन 6 कार्बन अणू असलेला एक रेणू इथं तयार होतोय, संयुग इथं तयार होतोय. त्याला सायट्रिक आम्ल असं म्हणतात आणि म्हणून ह्या चक्राला सायट्रिक आम्ल चक्र असं सुद्धा म्हणतात. परत इथं काही रासायनिक अभिक्रिया होतात आणि NAD पासून NADH2, इथं पण NADH पासून NADH किंवा NADH2 म्हटलं तरी चालतंय. आणि इथं मात्र प्रत्येकी एक कार्बन डायऑक्साईड काय होतोय? मुक्त होतोय. आणि त्यामुळं इथे किती कार्बन असलेलं संयुग तयार झाले? 4 कार्बन असलेलं. त्याच्यानंतर इथं परत एक संयुग तयार होते. त्यावेळेस DDP पासून काय तयार होतंय? GTP तयार होते. परत इथे रासायनिक अभिक्रिया होतीये. FAD पासून FADH तयार होते, NAD पासून NADH तयार होते आणि शेवटी परत आपल्याला 4 कार्बन असलेला कोणतं संयुग मिळतंय? ऑक्झॅलो ॲसिटेट. आता इथं अनेक संयुगांची नावं आहेत. ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इंटरनेटवरून पाहू शकता, पाठ करू शकता. पण 10वीला तुम्हाला हे काही आवश्यक नाही आहे. फक्त हे क्रेब्स चक्र विचारलं तरच तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे की आणि तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी हे क्रेब्स चक्र इथे पूर्ण डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे, पेज नंबर 14वर. त्या पेज नंबर 14वर पायरुव्हिक आम्ल आतमध्ये आलेलं दाखवलेलं आहे आणि इथं एक NADH2 प्लस कार्बन डायऑक्साईड, NADH2 प्लस कार्बन डायऑक्साईड, FADH2 आणि NADH असं इथं दाखवलेलं आहे हे क्रेब्स चक्रासाठी. आणि आता शेवटचं जे आहे ते इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. ही इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया का होती? तर बघा, तुम्ही जर इथं बघितलं तर आपल्याला खूप थोडे ATP मिळाले. बरोबर आहे. ऑक्सिश्वसनामध्ये 38 ATP बरोबर आहे आपल्याला मिळतं. पण इथं आपल्याला काय मिळालं? तो NAD, FAD बरोबर आहे. मग ह्या NAD आणि FADचं रूपांतर हे ATP मध्ये करण्यासाठी परत हे जे सहविक्रिया आहेत ते कुठे जातात? इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये जातात. बरोबर आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की एका NADH पासून आपल्याला 3 ATP मिळतात. एका FADH पासून आपल्याला 2 ATP मिळतात. आणि या अभिक्रियेमध्ये शेवटी कार्बन डायऑक्साईड आणि पाणी अधिक 38 ATP असं आपण रासायनिक अभिक्रिया लिहित होतो. बरोबर आहे. कशापासून? ग्लुकोजचं विघटन. ग्लुकोज अधिक ऑक्सिजन याच्यापासून आपल्याला काय मिळतंय? शेवटी काय मिळणार आहे आपल्याला? कार्बन डायऑक्साईड वायू मिळणार आहे, पाणी मिळणार आहे आणि 38 ATP मिळणार. आता NADH आणि FADHचं रूपांतर ATP मध्ये होण्यासाठी कोणती अभिक्रिया असते? इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. कसं केलं जातं हे तुम्हाला 11वी 12वीला शिकायचं आहे. थोडक्यामध्ये आपण काय करूया, किती ATP तयार झाले ते पाहूया. त्याच्यामध्ये बघा, इथं संख्या थोडी कमी जास्त होतीये कारण तुम्हाला माहिती आहे की कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते. तर इथं ह्या रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी सुद्धा इथं तयार झालेल्या काही ATPचा वापर केला जातो. तर तो आपण बघणार आहोत. इथं बघा काय म्हणलेलं आहे की पहिल्या ह्याच्यामध्ये 2 ATP तयार झाले आणि 3 NADH तयार झाले. बरोबर आहे. मग 2 आणि 3 म्हणजे 6 ATP. NADHचं रूपांतर जर आपण ATP मध्ये केले तर इथे किती होतात? 6. 6 आणि 2 8 ATP मिळतात. इथं किती मिळतात? 8 ATP.
एकूण किती येते 3 Na DH पासून आपल्याला किती मिळाले 9 ATP मिळाले आणि एका FADH पासून किती मिळाले एका FADH पासून 2 ATP मिळाले आणि इथं 1 ATP आहे म्हणजे क्रेब्स सायकल मध्ये एकूण किती 9 3